नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध 2020. नांदेड अमरावती मधील दंगल, या दंगलीचं काय होणार किंवा ही दंगल कोणी घडवली, हे हे आता काही लपलेलं नाही. पण या दंगलीचं काय होणार असा एक प्रश्न निर्माण झालाय. कारण ही दंगल रजा अकादमीने घडवली हे तर निश्चित आहे. पण आता मात्र एक नरेटिव्ह असा सेट केला जातोय की ही दंगल भाजपने घडवली. अ, घटना एकच आहे, पण मग दोन नरेटिव्ह कशा किंवा त्याची दोन निष्कर्ष कसे, हा प्रश्न आज प्रत्येकाला पडलाय. आणि त्यामुळे आपण या विषयावर आज चर्चा करणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार मकरंद मुळे. मकरंदजी नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत नमस्कार. आहे. मकरंदजी, आपण बघितलं की अमरावती, मालेगाव आणि नांदेड इथे दंगल झाली आणि ती दंगल बेसिकली रजा अकादमीने केली. पण आता मात्र भाजपने केली असा एक नरेटिव्ह सेट केला जातोय. आपल्याला काय वाटतं याबद्दल? नाही, मुळात असं आहे की 2006, 2011 आणि 2021 रजा अकादमीने 3 दंगे केले. हा. हे तिन्ही दंगे जे झाले ते भारतीय जनता पार्टी विरोधात असताना आणि हा. राष्ट्रवादीचा गृहमंत्री असताना हे तिन्ही दंगे झालेले आहेत. बरोबर. 6, 11, 21 या तिन्ही कालावधीत रजा अकादमीवर ठोस कारवाई झालेली आहे असं कुठेही चित्र नाही. हम्म. विचारणा केली गेलेली नाहीये. कुठल्याही प्रकारचं एक जरब बसावी हा. सरकारची, अशा प्रकारचं काहीही झालेलं नाहीये. हम्म. त्यामुळे ह्या दंगलीला रजा अकादमीने कारण असं घेतलं की त्रिपुरामध्ये हम्म. जो काही प्रकार घडला म्हणजे इस्लामच्या विरोधात, म्हणजे तिथे म्हणे 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 मशीद पाडली, म्हणे बरोबर. कुराणाच्या प्रती जाळल्या, हम्म. म्हणून इथे संतप्त होऊन ही प्रतिक्रिया दिलेली आहे. हम्म. हम्म. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की रजा अकादमी सारखी जी तत्व आहेत किंवा ज्यांना दंगे करायचे आहेत ते काहीतरी कारण शोधत असतात. त्यांच्या तयारी चालूच असतात. बरं, बरोबर. त्रिपुराच्या आता जी सत्य बाहेर आलेलं आहे त्यात लक्षात आलेलं आहे की हम्म. 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 समाज माध्यमांचा गैरवापर करून खोटी चित्र, जुन्याच कुठल्या तरी चित्रफिती, कुठल्या तरी जुन्या बातम्या दाखवल्या गेल्या हम्म. आणि अशा प्रकारचं एक जे योजलेलं षडयंत्र होतं त्याला दिवाबत्ती दिली गेली आणि त्याचा भडका उडेल अशी व्यवस्था केली गेली होती. हम्म. कारण एखाद्या घटनेची जर प्रतिक्रिया द्यायची असेल तर ज्या 250 लोकांनी परवानगी मागितली होती ते 250च फक्त अमरावती परिसरात एकत्र आले असते. हा. ते 250 नव्हते, ते तब्बल 25,000 पेक्षा जास्ती होते. जास्त होते. आणि त्यांनी जे केलेलं आहे त्यात हम्म. त्यांनी जाणीवपूर्वक हिंदूंना टार्गेट केलेलं आहे. म्हणजे दंगल बरोबर. उत्स्फूर्त असती तर त्यात कोणालाही हानी झाली असती, हानी तशी झाली झालेली असती. नाहीये. ती हम्म. ठरवून दुकानं, घरं शोधली गेली आणि ही हानी झालेली आहे. त्यामुळे दिसताना असं दिसतं की आम्ही त्रिपुराला प्रतिक्रिया देती, त्रिपुराला प्रतिक्रिया नव्हती. टप्प्याटप्प्याने रजा अकादमी सारख्या संघटना किंवा अशा प्रकारची असामाजिक तत्व हम्म. आपली महाराष्ट्रातली शक्ती किती आहे, आपल्या कॉलवर किती लोक येऊ शकतील याचं चाचपणी करत असते. आणि ती हम्म. चाचपणी जेव्हा नेमका राष्ट्रवादीचा गृहमंत्री असतो तेव्हा यशस्वी कशी होते, हा मला असं वाटतं मूळ प्रश्न आहे. राजकीय दृष्ट्या एकमेकांवर चिखलफेक होईल. आणखीन एक तुम्ही ज्या नॅरेटिव्हचा उल्लेख केलाय त्यात एक असं हम्म. मानलं जातंय ज्यावेळी भारतीय जनता पार्टी विरोधात असते, म्हणजे हम्म. पूर्वी हे सेनेलाही लागू होतं, पण आता सेनेने भारतीय जनता पक्षाची युती तोडलेली आहे. बरोबर. त्यावेळी हिंदुत्ववादी पक्ष विरोधात असतात. त्यावेळी दंगे होते आणि मग त्या दंग्यांच्या आधारे मतांचं गणित मांडून हे पक्ष सत्तेवर येतात. पण हाच नियम जर लावायचा झाला तर हा सगळ्या पक्षांना देशभरात लागू होईल. त्यामुळे हम्म. याला काही फार त्या अर्थी अर्थ नाहीये. भारतीय जनता पार्टी हे महाराष्ट्रातला एक स्वाभाविक टार्गेट आहे आणि राजकारणात टार्गेट असणं काही गैर नाहीये. मायाऋषींनी महत्वाचा मुद्दा असा आहे की रजा अकादमी, त्यांचे पाठीराखे, त्यांचे समर्थक, हम्म. त्यांनी जे काही केलं त्यात मग प्रशासनाचं फेल्युअर होतं का, गुप्तचर यंत्रणांचं फेल्युअर होतं का, की गुप्तचर यंत्रणांनी फेल व्हावं अशी काही व्यवस्था केली होती. म्हणजे त्यांनी कारवाई करू नये अशा प्रकारचे हम्म. आदेश कळत नकळत त्यांना दिले गेले होते का, हा जसा महत्वाचा मुद्दा आहे. तसं हम्म. परवाची जी काही भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी झाली त्या प्रदेश कार्यकारिणीत विद्यमान विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी जी काही भाषणं केली तर त्या भाषणाचं मला एवढाच प्रश्न त्यांना विचारायचा वाटतो की गरजेल ते पडेल काय. म्हणजे बरोबर. प्रदेश कार्यकारिणीत देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारचं काही जरी झालं तरी ते आम्ही अंगावर घेऊ आणि रस्त्यावर उतरू. हम्म. तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश किती दिवस रस्त्यावर न उतरण्याची अजून वाट बघणार आहे. अशा बरोबर. प्रकारचे किती दंगे त्यांना हवेत, अशा हम्म. प्रकारची हिंदूंची किती हानी झाल्यावर त्यांचं रस्त्यावर उतरणं हे घोषणा सत्तेत येईल. त्यामुळे एका अर्थाने कायदा सुव्यवस्था हातात कोणीच घेऊन हे जरी खरं असलं तरी एक पक्ष लागतो, एक संघटना लागते की ज्यांनी समाजाला धीर द्यावा लागतो. आणि समाज आज तरी आजच्या घडीला भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या आशेने बघत आहे. आपण देशभरातलं जर चित्र बघितलं आणि महाराष्ट्रातलं चित्र बघितलं तर आजही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कथित पुरोगामी दहशतीच्या खाली वावरतो.
त्यामुळे मग कोणतरी प्रवक्त्याची वक्तव्य, एखाद दुसरी प्रतिक्रिया या पलीकडे जनमानस संघटित करून रिटॅलिएशन करणं आणि हे रिटॅलिएशन म्हणजे काही रस्त्यावर उतरूनच प्रत्येक वेळी करायला लागत नाहीये. बरोबर. वैचारिक बौद्धिक रिटॅलिएशनची महाराष्ट्राला गरज आहे. एक हं, जो काही कथित पुरोगामी सेक्युलर असा एक फसवा डिस्कोर्स महाराष्ट्रात तयार झालेला आहे. तो हं, भेदण्याची वेळ संधी खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीला वारंवार मिळतीये. हं. ती संधी दार ठोठवतीये. प्रश्न आहे की दार उघडून या संधीला आत घेऊन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आपला वैचारिक राजकीय अजेंडा महाराष्ट्रात सेट करून आगामी महानगरपालिका आणि येणाऱ्या काही विधानसभेच्या जेव्हा निवडणुका होतील त्यावेळी जर राजकारण मतपेटीचं असेल तर ते यशस्वी करून दाखवणार का? हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा आहे. बरोबर. अमरावतीमध्ये नॉर्मली अशा दंगली मागे ज्यावेळेस झाल्या होत्या त्यावेळेस शिवसेना मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या बाजूने उतरली होती. यावेळेस आपण बघितलं अर्जुन खोतकर नावाचे शिवसेनेचे माजी खासदार हे खुद्द दंगलखोरांच्या स्टेजवर होते. अशा वेळेस शिवसैनिक जो रस्त्यावर उतरतो, जो असं हे प्रत्यक्ष करतो, त्याला दुसरा कुठेही वाव राहिला नाही, कुठलाही आधार राहिला नाही. आणि त्यामुळेच की काय की या सगळ्या दंगलीमध्ये युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची पण नावं येत आहेत. कथित दंगलीमध्ये युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचीही नावं येत आहेत. तर आपल्याला असं वाटतं का की अ, शिव सत्तेत गेलेल्या शिवसेनेने आपल्या शिवसैनिकांची कुचंबना केली आहे? नाही, निश्चित आपण जर घटनाक्रम लक्षात घेतला तर मे 2021 ते ऑक्टोबर 2021 हम्म, या दरम्यान रजा अकादमीने जर काय-काय केलंय त्याच्यावर आपण लक्षात घेतलं तर नेमकी अस्वस्थता समाजाची काय आहे ते आपल्या लक्षात येईल. हम्म, पक्ष संघटना कोणतेही असो पण हिंदूपणावर एक मोठी अस्वस्थता महाराष्ट्रात आहे म्हणजे मग ती पालघरची घटना असो किंवा अन्य कोणत्याही घटना असो. या पार्श्वभूमीवर ज्या शिवसेनेनी संभाजीनगर महापालिका त्यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिंकली होती हम्म, किंवा रमेश प्रभूंची निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर रद्दबातल झाली तरी पण शिवसेनेने आपलं राजकीय हिंदुत्व सोडलं नव्हतं. त्या शिवसेनेने आघाडी सरकारमध्ये स्थापित होण्याकरता जी काही हिंदुत्वाशी तडजोड केलेली आहे, तर कुठल्याही पक्षाकडे मग ती शिवसेना असो किंवा भारतीय जनता पार्टी, केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे गेलेला जो मतदार समर्थक आहे, त्याच्यात अस्वस्थता आहे आणि त्याला जर संधी मिळाली, तर तो अशा प्रकारे व्यक्त होणं स्वाभाविक आहे. मुद्दा नेमका तिथेच आहे, की अशा प्रकारे जे काही राजकारण चालतं, त्यात भारतीय जनता पार्टी अशी जी महाराष्ट्रातली हिंदुत्वाची जी काही समर्थक आहेत, मतदार आहेत, हिंदू हितचिंतक आहेत, त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आपलं व्यासपीठ देणार का? त्यांना आपल्या फोल्डमध्ये आणणार का? म्हणजे हम्म, संभाजीनगर महापालिकेचं चित्र आपल्याला माहिती आहे. भाऊ तोरसेकर त्याचं वारंवार विश्लेषण करत असतात, की त्यावेळी संभाजीनगर महापालिकेत असं म्हणतात, की तिथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यावेळची भारतीय जनता पार्टी हे सगळे एका अर्थाने शिवसेनेच्या मागे उभे राहिले होते आणि ते बरोबर. मागे होणं राजकीय पक्ष म्हणून नव्हतं, तर हिंदूला आधार देणारा संघटना, पक्ष म्हणून त्यावेळी बरोबर. ते तिथे उभे राहिले होते. तर आज नेमकी स्थिती ती आहे आणि भारतीय जनता पार्टी आपला फोल्ड खूप मोठा करून असे जे कोणी समर्थक वेगवेगळ्या पक्षातले, संघटनातले आहेत, हम्म, त्यांना सामावून घेतलं, तर मला असं वाटतं, की मग युवा सेना असेल, युवा सेनेचं नाव एका वाहिनीने आता वापरलेलं आहे बरोबर. सूत्रांनुसार असं हो, म्हणतात. हो. तर अशा सगळ्यांना एक व्यासपीठ मिळेल. याकरता भारतीय जनता पार्टीला व्यापक व्हायला लागेल आणि हे होणार म्हणजे समजा उद्या युवा सेना किंवा भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला नाही, तरी हिंदू जागरण जे झालेलं आहे, मग ते सामाजिक बरोबर. असेल, वैचारिक असेल, ते कदाचित काही प्रमाणात सेनेमुळे असेल, कदाचित भाजपमुळे असेल. ते जे जागरण झालेलं आहे त्याला थांबवता येणार नाही. तुम्ही संघटना, पक्ष, झेंडा दिला नाही, तरी हम्म, सामान्य हिंदू स्वतःच्या अस्तित्वाकरता आगामी काळात रस्त्यावर उतरेल. तो वैचारिक लढाई करायलाही तयार आहे, तो बौद्धिक लढाई करायलाही तयार आहे. अशा प्रकारे हिंदू समाजाचं जे काही एक जागरण होतंय, ते जागरण दाबून टाकण्याकरताच आत्ता सुरुवातीला भारतीय जनता पार्टीवर आरोप केला जातोय, की दंगे त्यांनी घडवलेले आहेत. परत एकदा हिंदू समाजाचं खच्चीकरण करण्याची जी काही रणनीती टप्प्याटप्प्याने विकसित झाली आहे, त्यातला हा एक परत भाग आहे, की आत्ता भारतीय जनता पार्टीला टार्गेट करा. नाहीतरी त्यावेळी हिंदू दहशतवादाचं भूत उकरून काढलंच होतं. तो परत एकदा डोक्यावर बसवा आणि हम्म, हिंदूच कसे असहिष्णू आहेत, असं एक चित्र निर्माण करायचं झालेलं आहे. पण जेवढं अशा प्रकारे हिंदूंचं मानहानी, खच्चीकरण करण्याची प्रयत्न केले जातील, तेवढा हिंदू उफाळून उठेल आणि अशा उफाळून उठणाऱ्या हिंदूला नावं ठेवणं हे मला असं वाटतं, की पुरोगामी सेक्युलरपणाच्या दुटप्पीपणाचं दुसरं नाव आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी काल एक वक्तव्य केलं. ते असं म्हणाले की हा दंगल हे सुनियोजित षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र भाजपने रचलेलं आहे. वास्तविक रजा अकादमी पोलिसांकडे रजा अकादमीने मोर्चासाठी परवानगी मागणं, पोलिसांनी ती न देणं, तरीही रजा अकादमीने मोर्चा काढणं,
हे सगळं माहीत असताना सरकारी पातळीवर असा भ्रम निर्माण करणं हेच एक मोठं षडयंत्र आहे का? नाही, असं आहे की यात काही शंकाच नाहीये. आपण सगळ्या घटनाक्रम नीट बघितला पाहिजे, की आता जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत नवाब मालिक, त्यांनी ज्या प्रकारची महिनाभर वक्तव्य केलेली आहेत आणि ज्या प्रकारे आर्यन खान विषयात त्यांनी भूमिका मांडलेली आहे, तर कुठेतरी महाराष्ट्रात एक स्वतःची वोट बँक विकसित करण्याचा परत एकदा नव्याने राष्ट्रवादी प्रयत्न करतेय. त्या नव्या वोट बँकेचा चेहरा अल्पसंख्याक म्हणून नवाब मालिक असावेत, असा एक प्रयत्न चाललाय, असं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे सातत्याने अशा प्रकारची वक्तव्य करून इथली वोट बँक तयार करायची आणि त्याचा राज्यभरात मेसेज द्यायचा. आणि त्या आधारे, कारण असं आहे की आत्ता जरी शिवसेनेला वाटत असलं की हे आपल्याशी हातात हात घालून चाललेले आहेत, तरी जो सत्तेतला मित्र असतो तोच पक्षाचं दुसऱ्या पक्षाचं खच्चीकरण करत असतो. आणि बरोबर. त्यामुळे सेनेलाही आत्ता अडचणीत आणायचं आहे. मग तुम्ही जे म्हणलात की युवा सेनेला व्यक्त व्हायला लागलं, तर सेनेलाही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीला अडचणीत आणायचं आहे. मुंबई महापालिकाचं टार्गेट त्यांनाही आहे. त्यामुळे ह्या पार्श्वभूमीवर एकीकडे नवाब मालिकांसारखी एक स्वतःची प्रतिमा निर्माण करून आपणच कसे मसीहा आहोत राष्ट्रवादीला, असं एक चित्र निर्माण करायचं आहे. दुसरं असं आहे की एकीकडे ह्या सरकारने आपली कणखर भूमिका 2-3 वेळा दाखवून दिलेली आहे. एक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विषयात दाखवून दिलेली आहे. त्यांना अटक करण्याचं धाडस या सरकारने दाखवलंय. त्याचप्रमाणे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्याचं धाडस त्यांनी दाखवलेलं आहे. आणि मेसेज दिलेला आहे की आम्ही सत्तेचा वापर करू शकतो किंवा ताठरपणा घेऊ शकतो. समजा ह्या दंग्यात जर आता खरोखर भारतीय जनता पार्टी असेल, तर ह्या सरकारला कोणी अडवलेलं नाहीये. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्वोच्च राज्यातल्या नेत्यांना अटक करावी आणि विधिमंडळात ठराव करावे त्या प्रकारचे जे काही आहेत ते. विश्व हिंदू परिषदेचंही नाव घेतलं जातंय. तर विश्व हिंदू परिषदेवर बंदी घालावी. म्हणजे सरकारला खरोखर सरकार प्रामाणिक आहे आणि त्यांना हिंसाचाराला आळा घालावा असं वाटतं आणि त्यांच्या मते हिंसाचाराला अमुक संघटना आणि अमुक व्यक्ती जबाबदार आहेत, तर त्यांच्यावर कारवाई करावी. मला असं वाटतं की अशा प्रकारची कुठलीही भूमिका घेणार नाही. कारण मग रझा अकादमीवर कारवाई करायला लागेल आणि मग रझा अकादमीवर कारवाई करणं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीची अडचण होणं. त्यामुळे शिवसेना काही ह्याच्यात फार इनिशिएटिव्ह पक्ष सत्तारूढ पक्ष म्हणून घेईल असं वाटत नाहीये. समाजालाच या सगळ्या घटनांकडे अधिक डोळसपणे बघावं लागेल. काय काय चाललंय म्हणजे अमरावतीची दंगल करून, म्हणजे जसं भिवंडीत दंगल झाली होती, महासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती आणि मग महाराष्ट्रात जे काही मुंबईत जे काही घडलं होतं, तर अशा प्रकारची एखादी घटना करून संपूर्ण यंत्रणेचं लक्ष वेधून घ्यायचं आणि दुसरीकडे असामाजिक तत्वांना रान मोकळं मिळतं आणि मग त्यांना जे मूळ पाहिजे ते ते करून मोकळे होतात. असं काही करण्याचा डाव आहे का? मला असं वाटतं की पोलिसांनी सुद्धा राजकीय दडपण न घेता स्वतंत्रपणे आपली जी भूमिका आहे ती मांडली पाहिजे. अशा प्रकारच्या भूमिका मांडताना राजकीय दबाव झुगारण्याची हिंमत प्रशासनाची दाखवली पाहिजे. पण दुर्दैवाने प्रशासनावर एवढा दबाव आहे की ते अशी हिंमत दाखवतील का? असं आत्ता तरी चित्र आहे. या घटनेत म्हणजे विशेषतः मालेगावच्या घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक सापडलाय. त्यांनी दंगा केला असं आता स्पष्ट झालेलं आहे. त्याने कट केला, त्यांनी लोकांना चिथावणी दिली. तर राष्ट्रवादीचं नाव ही याच्यामध्ये असताना या राष्ट्रवादीला म्हणजे ह्या राष्ट्रवादीला पवार एका प्रकारे क्लीन चिट देऊ इच्छित आहेत का भाजपवर आरोप करून? हे असं आहे की कालचीच ही बातमी आहे आणि ती फार काही अन्य माध्यमांनी, विशेषतः मराठी माध्यमांनी ती काही दाखवली नाहीये. एका अन्यच प्रसार माध्यमांनी बातमी दाखवली आहे की राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला या दंगली प्रकरणी अटक झालेली आहे. आता हे तर स्वाभाविकच आहे. म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की नवाब मालिकांचं वक्तव्य होतं की मुंबईतनं पैसे दंगलीला पुरवले गेलेले आहेत. म्हणजे गृहमंत्री अधिकृतपणे काही भूमिका घेत नाहीत. पण मात्र अन्य एक मंत्री असं म्हणतो की या दंग्यांना मुंबईतनं पैसे पुरवलेले आहेत. मग ते पैसे पुरवणारे कोण ह्यांना जर माहिती असेल तर ते खरं म्हणजे त्यांनी पुढे येऊन सांगायला पाहिजे होतं आणि अशा प्रकारच्या गोष्टी थांबवायला पाहिजे होत्या. त्यामुळे जेव्हा कोणीही असा आरडाओरडा करतो तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे ही एक मोडस ऑपरेंडीच आहे की आपल्यावर काही शेकू नये म्हणून आपणच आरडाओरडा करायचा. तीच भूमिका राष्ट्रवादीने घेतली. कदाचित राष्ट्रवादीला हे माहिती असेल म्हणूनच नवाब मालिक अशा प्रकारचं वक्तव्य करत होते आणि भारतीय जनता पार्टीवर आरोप केले जात होते. आता कालचा जो नगरसेवक पकडला गेलेला आहे त्याच्या बाबतीत सरकार भूमिका काय घेणार, पोलीस किती सौम्य राहणार की कठोरपणे त्याच्यावर कारवाई करणार, त्या नगरसेवकाकडनं काही मोठी माहिती मिळणार आहे का? मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. केवळ राजकीय पक्षांच्या सत्तेच्या भवितव्याचा हा प्रश्न नाहीये. तर राज्याच्या सुरक्षेची खेळ होईल इथपर्यंत तरी राजकारण घसरू नये एवढी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही.
मकरंद, हा आता शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारतो, की ही जी दंगल झाली ही पूर्वनियोजित होती, त्याच्यात तो कट कारस्थान रचलं गेलं आणि आता पूर्वनियोजित प्रमाणेच किंवा कट कारस्थानांप्रमाणेच भाजपवर त्याचा सगळा दोषारोप होतोय. तर ह्या दंगली मागे एक मोठं षडयंत्र आहे, म्हणजे याच्यापेक्षा यांना काही वेगळं करायचं आहे, जे नी दंगल घडवली, असं वाटतं का? नाही, आपण यापूर्वीही या लक्षवेधवर चर्चा केलेली आहे, की हा, अशा प्रकारच्या घटना राज्यात किंवा देशभरात घडतात, त्यावेळी त्याचा मूळ हेतू वेगळाच असतो. कोणाला बरोबर. तरी कव्हर फायरिंग द्यायचं असतं, हा. कोणाला तरी लपवायचं असतं, कोणाला तरी त्या अर्थाने एक्झिट रूट मिळवून द्यायचा असतो. असे अनेक प्रकार असतात. हम्म, सगळ्याच घटना काही आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत. आपण फार तर बिंदू जोडू शकतो आणि त्या बरोबर. बिंदूतनं होणारं जे चित्र आहे, ते आपल्या प्रेक्षकांसमोर मांडू शकतो आणि त्यातनं काही एक अंदाज व्यक्त करू शकतो. आत्ता ही शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून मला असं वाटतं, की कदाचित आत्ता जे काही सत्तारूढ पक्ष आहेत, त्यातल्या काही मंडळींना वाटत असेल, की आपण वझीर आहोत. तर कदाचित त्यांना हे पण माहीत नसेल, की आपण सुद्धा प्यादीच आहोत आणि हम्म, आपल्यालाही कोणतरी वापरतंय. दिसताना आपण वझीरच्या आविर्भावात किंवा एक उसनं अवसान आणून फार हम्म, मोठ्या आरोळ्या ठोकत जरी असलो, तरी आपण सुद्धा प्यादी आहोत. आपल्याला वापरणारे कोणतरी आणखीन तिसरेच आहेत आणि हम्म, त्यांना आणखीन काहीतरी चौथंच घडवायचं आहे. असं तिसरं चौथं काही घडू नये आणि आपल्या राजकीय महत्वाकांक्षा या एका मर्यादेपर्यंतच ठेवाव्या. अशी जोपर्यंत मानसिकता कुठल्याही राजकीय पक्षाची होत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी घडणार. आणखीन काही गैरप्रकार घडणार आणि महाराष्ट्राच्या म्हणजे गळ्याला परत-परत नख लावलं जाणार. ते हम्म, वाटू नाही तर काही विषयात सहमती घडवली पाहिजे आणि म्हणून प्रश्नाच्या म्हणजे या आजच्या चर्चेच्या पहिल्या प्रश्नात मी असं म्हटलेलं आहे, की हा, भारतीय जनता पार्टीची जबाबदारी सर्वार्थाने अधिक आहे. कारण बरोबर. भारतीय जनता पार्टीने तुष्टीकरणाचं राजकारण नाकारलेलं आहे. भारतीय जनता पार्टीने सर्वसमावेशक हिंदूपणाचं राजकारण स्वीकारलेलं आहे. तर जो बरोबर. पक्ष अशा भूमिका घेऊन वावरत असतो, त्याची जबाबदारी अधिक असते. त्यांनी अधिक सक्रिय राहायचं असतं. आपल्यावर पुरोगामी काय म्हणतील, आपले सेक्युलर मित्र काय म्हणतील, माध्यमातले लिबरल मित्र आपल्याला नावं ठेवतील का? तर त्यांची भीती, त्यांची दहशत त्यांनी बाळगू नये किंवा त्यांना त्यांनी ॲड्रेस करू नये. त्यांनी आपल्या मतदाराला किंवा महाराष्ट्राला ॲड्रेस केलं पाहिजे आणि महाराष्ट्राला संदेश दिला पाहिजे, की दंगामुक्त, भयमुक्त, जाती-पाती, पंथ विरहित महाराष्ट्र आम्ही घडवू शकू, असा मेसेज दिला पाहिजे. त्याचवेळी राजकीय पक्षांनाही एका पातळीवर कुठेतरी आणलं पाहिजे, की हम्म, आपापलं ठीक आहे, आपल्याला कोणाला मुख्यमंत्री व्हायचंय, कोणाला अमुक मंत्री व्हायचंय. ही ही उराशी स्वप्न बाळगणं काही हरकत नाही. पण ॲट व्हॉट कॉस्ट? काय पणाला लावतोय? तर आपण परत-परत अवघ्या महाराष्ट्रातले हिंदूपण पणाला लावतोय आणि एका अर्थाने एका पिढीला परत एकदा आपण खड्ड्यात ढकलतोय. तर ते टाळलं पाहिजे. कारण एकीकडे आपण बघितलं, की ह्याच काळात नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागात होणारी जी काही नशामुक्त महाराष्ट्र हे स्वप्न ठेवण्याच्या ऐवजी आपण दंगेयुक्त महाराष्ट्र परत घडवणार आहोत का? हा खरं म्हणजे सगळ्यांनी प्रश्न विचारून अंतर्मुख होण्याची वेळ आली. अगदी छान. मकरंद, खूप चांगलं विश्लेषण तू या संपूर्ण दंगलीचं केलंस आणि भविष्यातही आपण असे वेगवेगळे प्रश्न घेऊन येतच राहू प्रेक्षकांसमोर. तर मकरंद, तू या चॅनलवर आलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. मित्रांनो, लक्षवेध 2020 हा चॅनल असेच वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळे मुद्दे घेऊन येतो आणि प्रबोधन करण्यापेक्षाही आपल्याला एक वेगळी माहिती मिळायला पाहिजे, दुसरी माहिती मिळायला पाहिजे, दुसरी बाजू कळली पाहिजे, हा आमचा हेतू असतो. ह्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.